मित्रांनो मानाचं कासेगावचं हिंदकेसरीचं मैदान पार पडलं. या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला एक घरचा साज. मित्रांनो आपल्याबरोबर तुषार बावडे ती राहुल गोरे आप्पा ती काय सांगाल आज घरचीच गाडी पळवायचा निर्णय कसा घेतला होता? नाही खरं तर काय आलं बऱ्याच जणांना पैरे मागले पण या मैदानाला, परंतु थोड्याशी पैऱ्याची अडचण आली आणि आमचे मित्र अक्षय मोरे बालमाचे मालक ते तुषार भावाना आम्ही आणि दिलीप नाना प्रशांत ड्रायव्हर इंजिनियर आम्ही काल मला ते कालच्या आदल्या दिवशी दुपारी आम्ही ठरवलं की आपली घरचीच गाडी पळवायची आणि त्यावेळेस सांगितलं बावड्याला की आपली घरची गाडी एक नंबर करणार की आता चालूला रोमन आहे ना लय बैल बोलते फक्त बायला बैल पाहिजे आणि बावड्याला म्हणलं आता आपण काय होऊ दे काळ्या मातीत राहणं आहे आणि काळ्या मातीत बादशाचा रोमन त्याच्यामुळे आपण ट्रायल घेतली ना आज आपल्या नशिबानं आणि नाथ महाराजांच्या आशीर्वादानं आज आपल्याला एक नंबर केला. ह्याच्या एवढा आनंद कुठंच नाही कारण की गाडीने एक नंबर आपल्या डोक्यात नव्हतं, फक्त गाडीला गुलाल व्हावा आणि सरजाला कुठेतरी एक अड्डा मार खाल्ल्यावर जरा कुठेतरी नाही का अडचणीत वाटलं लोकांना की आता सरजाचा कुठेतरी कमी पळायचा, परंतु आज बैलाला आम्हाला शिस्त करून दाखवलं. अक्षरशः सेमी जेव्हा पोळ आला ना डोळ्यात पाणी आलं तर बैलाला कडन सेमी काढला तेव्हा आनंद कुठंच नाही आपल्याला म्हणजे होणार. भावड्या आज डोळ्यात सगळं काय दिसतंय आज. विषय काय माहिती आहे का, जिथं कष्ट आणि नियत साप असते तिथं यश भेटतं आणि आज दोन्ही माझ्या भावांनी एवढंच सांगेन की नियतीला झुकवून एक नंबर करून लावलाय. कारण की जे काय अंतकरणाचा त्रास होता आणि जे काय वाटलं होतं आणि एकच म्हणायचं आम्ही सगळी जर आपली जाणीव आपल्या बैलांना असेल तर 100% आपण गुलालात राहू. गुलालात नव्हतं तर दानक्यात एक नंबर करून दाखवला वाघाने आयुष्यभर बैलांचं ऋणी राहू. कारण सकाळी पण तू म्हटलं होतंस की मी तेव्हा म्हटलं होतं की सगळं शांतता आणि संयम किती महत्वाचं आहे आणि त्याचं फळ नंदी कुठं ना कुठे देत आहेत आणि आज ते परत एकदा सिद्ध करून दाखवलं त्या नंदीने आपल्या. नाही आजपर्यंत दादा सरकारच्या दावणीला जेवढे आम्ही नंदी घेतल्यात ते एकाही नंदीने नाराज केलेला नाही आम्हाला. बरोबर. आणि इथून पुढे बी करणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो कारण परमेश्वराला तुमच्यासारख्या सर्व लोकांचा आणि आमच्या आप्पांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं. 100% बैल आमचं नाव करतात. फक्त कुठं तर थोडंसं खाली बघायला लागलं होतं पण बैलांचा विश्वास होता आणि त्यांनी आज साध्य करून दाखवलं आणि आमची काय अशी अपेक्षा नव्हती की गाडीने एकच नंबर करावा. आमचं कोणत्याही मैदानात गेलो तर एकच अपेक्षा असते गाडी गुलालात राहावी. तर माझ्या दोन्ही भावांनी आज गुलालात बी गाडी ठेवली आणि दणक्यात एक नंबर करून दाखवला. आम्हाला कुणापाशी हात पसरायची कुणापाशी काय बोलायची गरज नाही आणली आमच्या वाघाने. आता पुकारलं जातंय मोरेश्वर पुकारतात एक नंबरचा मानकरी, काय भावना आहेत आता सध्या? भावना सांगू शकत नाही कारण की ह्या भावना प्रत्येक गाडी मालकाला अनुभवायच्या असते त्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आप्पांच्या आशीर्वादाने गेले 15 वर्षाचा नाद करतोय आणि तो कायम टॉपमध्ये आणि 3 ते 4 बैल पळवून म्हातारी केल्यात अशी नाही अशी वयाने 5-5 वर्ष पळवून. त्यामुळे थोडंसं जरा वाईज माणसांनी पण आमच्याकडे बघताना त्या दृष्टीने बघावं आणि आम्ही आज ना उद्या आम्ही प्रत्येक वेळी बैलगाडी क्षेत्रात कायम एक नंबरचाच खेळ करतो. आता बघा गेलं महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो जेव्हापासून आपण पैर करतोय ना पहिला फक्त कालचा दिवस होता की कालची रात राखी झोप लागली नाही. म्हणजे आमच्यावरती जर सगळ्यात वाईट वेळ आली असली ना तर या अड्ड्यावर म्हणजे कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामुळे आमची झोप उडली होती पण ह्याच पांढरीनं ह्याच मातीनं आम्हाला आज रात्रीची सुखात झोप दिल्या. आयुष्यभर ऋणी राहू या मातीचा आम्ही. सकाळी 4:30 वाजता भावड्याचा फोन आला की आपा उठलाच का नाही. मी एक रिंग वाजता भावड्याचा फोन उचलला भाऊ मी निघतोय करणं तू टेन्शन घेऊ नको. आज ह्या जर आपल्या बैलांना म्हणजे आपल्या बैल आपली देव जायची त्यांना जर आपली जर किंमत असेल ना तर ते आज आपल्या किंमतीचा ती मोल राखतील आणि त्यांनी आज खरंच करून दाखवलं. आम्हाला एक नंबर केला ह्याचं काय आम्हाला ही नाही म्हणजे नाही का आम्हाला आम्ही कधी हुरवून जाणार माणसं पण नाही कारण की आम्हाला चांगल्या देवाने चांगल्या माणसाने आपल्या सहकार्य करून आपल्या आता पण आपल्या इथं पोहोचवले आणि आपल्या म्हणजे ह्या बैलगाडी शेतात आहे नाही त्या पण बैलांचा आपल्याला 100% आम्ही ऋणी आहे. आणि आज आमच्या काळजातल्या माणसाचा वाढदिवस आहे जयेश पाटील सोनापाडा. हे सोनापाडा सोन्या हे असा बैल होऊन गेला की त्याची स्तुती विरोधकांनी स्वतःच्या तोंडाने केली आणि आज त्या माणसाचा वाढदिवस आपल्या बारीद्वारे सांगतो की जयेशला हे गुलाल समृद्धी. बावड्या कुठंतरी आता बघा गेलं तर घरचा साज पळवण्याचा निर्णय घेतला आणि तो बैलांनी पण साध्य करून दाखवला आणि तुमची इच्छा कुठेतरी ती ठामपणे पूर्ण झाली. काय सांगाल दिवसभरात कसं काय चालू होतं नियोजन? नाही निर्णय घ्यायची वेळ आली म्हणजे अक्षर सांगतो
दोन तीन बैल आम्ही बघितलेली अक्षर त्यांच्या आपण हातापाया पडलो शेवट. अक्षय आणि भाऊ तर 38 फोन केल्यात. मी 17 फोन केले भावड्याने 4 फोन केल्यात. अक्षरशः म्हणजे आमच्या आत पण त्या बैला बरोबर पळायची इच्छा आहे हा सांगतो मला. म्हणजे त्या बैलाचा आम्ही उपकार कधी भावड्या आम्ही कधी विसरू शकत नाही अक्षयभाऊ मोरे. कारण की अक्षयभाऊ मोरे आणि आम्ही तो पायरा केला होता. फक्त आमची माणसाची इच्छा आहे की आमचं मन साफ आहे तसं मन साफ राहू द्या. यातनं आमच्याकडून काय चूक होत नाही लक्षात ठेवा. म्हणजे फॅन्स फॉलोइंग म्हणतात की तुम्ही उजेडत आला आणि तुम्ही बैल पळवत नाही. यात बावड्याची अक्षय मोरेची आणि आमची काय चुकी नाही. चुका आमच्याकडून 100% झाल्यात. 1-2 चुका आम्ही मान्य करतो. परंतु आम्ही त्या बैलाला कधी डावलू शकत नाही. तो आमच्यासाठी देव आहे आणि कायम देव राहील. फक्त फॅन्स फॉलोइंग महत्त्वाची सूचना आहे की बा मनावर हात उडतो की यात आमची 100% चूक नाही. आम्ही कंटिन्यू बैल मागतोय का बावड्या. आणि आज आम्ही 1 नंबर करून पण आम्ही त्यांना परत पुरा म्हणजे आम्ही त्यांच्या दारा जाणार आहे बैल मागायला. फक्त आमची एक इच्छा आहे की त्यांनी आम्हाला डबल बैल द्यावा बस. तुमची पण इच्छा आहे. नाही आमची आजच्या पण अड्ड्यात इच्छा होती. अक्षय भाऊ मोरेंनी मला वाटते भरपूर प्रयत्न केलेत आणि मी पण फोन केलेत. आणि कारण त्या बैलामुळं आज सर्जाचं नाव अखंड महाराष्ट्रभर आहे. आणि तुषार भाऊ असा माणूस आहे की आज 1 नंबर केलाय म्हणजे तो कधी उरळून जाणार नाही का. आणि कधी मार खाल्लाय म्हणून खचून न जाणारा माणूस आहे ह्यो. आणि या माणसानं अनेकांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळं सर्जन रोमनना आमच्यासाठी आज म्हणजे अक्षरशः त्यांचं पाय धुवून जरी पाणी पिलो ना तरी आमच्यासाठी कमी आहेत. गेलं ना तर ते कष्टाचं फळ मिळालंय महागायचं नाही या माणसाचं लय कष्ट आहे. आम्ही काय आम्ही आपलं नियोजन करायचं काम आहे. ह्यो माणूस याचे वडील आता भाऊ सुमित घोरपडे यांची टीम नाही का रणजित असेल आरके असेल पूर्ण टीम आहे त्यांची. अक्षरशः बैलाला शेण दारा घाण सकाळी 4 वाजल्यापासून रुटीन असते हो. बैल काय तुम्ही आज बैल आणला नवीन खरेदी केला उद्या तुम्ही अड्ड्यात आणचाल 1 नंबर होईल असं नाही हो. त्या बैला माग कष्ट एवढा आहे. आज बैल कमी पाहिजे त्याच्यावर अभ्यास करून तो बैल अवताला हाणून त्याला पवनी देऊन त्याला रुटीनवर आणायचं काम हे माणसं करतात. म्हणजे आज बावड्याच्या बैलांनी 2 बैलांनी घरच्या गाडी 1 नंबर केला आहे. हे लोकांना बघण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे परंतु त्यामागचं कष्ट खूप मोठं आहे. आणि आमचे मित्र गुरुनाथ शेठ फडके आज या अड्ड्यात पाहिजे. शेठ आज मुंबईला काम असल्यामुळे आला ते. परंतु पंढरी शेठ फडके विगर पनवेल हे बैलगाडी क्षेत्रातलं एक सोनेरी अक्षरानं लिहिलेलं नाव आहे. ते नाव आम्ही तरी कधी पुसून देणार नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे ना जोपर्यंत हो मानवी दे आहे तोवर माझ्या आप्पाचं नाव मी नंबरात ठेवणार. आम्ही काय बी करू एखाद्या हाता पुढू पाया पुढू वेळ आल्यावर साम दान दंड भेद काय वापरू परंतु आम्ही आप्पाचं नाव कायम राहील. आणि आमच्या टीमकडून जय शेठ पाटील सोनारपाडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. कारण की माझं तर खरं सांगतो वैयक्तिक म्हणजे माझी आयुष्याची सुरुवात जयेश पाटील सोनारपाडा यांच्यापासून झालेली आहे. सेमीला धाकधूक होती काय चाललेलं मनामध्ये. नाही, खाली तुम्ही सर्व पब्लिक वगैरे बाजूला स्वतः धाकधूक म्हणजे एकच होते की आमची गाडी पळून मारणार नाही. आम्हाला गॅरंटी होती मार खाणार नाही. फक्त कुठं झोला होणी गाडीला कुठं झोला बसवणी म्हणून आम्ही थोडीशी काळजी घेतली होती. आणि आम्हाला पण लोकांनी पब्लिकनं सहकार्य केलं त्यामुळे हे यश आहे. सर्व प्रश्न झाले या मैत्रीविषयी काय सांगाल. कारण कायम एकत्र असते कायम. म्हणजे मागं पण एकदा म्हणलो या जिसके बाज राहुल गोरे उसकी जीत पक्की आहे. आणि म्हणजे म्हणतात ना रक्ताच्या पलीकडलं नातं काय असतं. आणि जर आजमावायचं असलं तर आमच्या दोघाकडं आणि आमचा एक भाऊ आहे अक्षय मोरे आहे. अक्षय भावा इथं नाही कुठेतरी असेल पलीकडे. पण आम्ही ते काय ना 2 तास रोज संध्याकाळी फोनवर म्हणतो. परत सकाळी उठल्या गुड मॉर्निंग पण परत आमचं चालू असते. पण आमच्या सध्या चालू युवा पिढीत कोण भांडत नसेल आमचे ते काय एवढं पण आमचा कारण म्हणजे पैर ह्यो नको त्यो नको त्यो आमच्या एखाद्या पैरकडे भांडत झालं की अक्षय मोरे ती मिठाणार अक्षय मोरेचं काय की आम्ही तिथं असतोच. परंतु आमचं एक आहे की आम्ही बावड्यान मी पण आहे ना अक्षय मोरेला विचारल्याशिवाय म्हणजे आमचा कुठलाच पायरा झाला ना आतापर्यंत. आणि मग त्यांनी आमचं तिघाचं भाषण झाल्याशिवाय ना आज पण पायरा झाला नाही. त्यात प्रशांत आणि दिलीप नाना येते त्याही आम्ही 5-6 जण एकामेकाला विचारल्याशिवाय आजपर्यंत पायरा कोण आम्ही अड्ड्यात आलोच नाही बाहेर निघत नाही. ह्या 5 जणांची एकदम नाही म्हणला का नाही तरी आमचा नाहीचा खोडावून परत काय ना काय आपलं चालू असते. आज गाडीचा सारथी म्हणजे दिलीप नाना अनुभवी ड्रायव्हर आहे. त्यांना आज अनुभव 100% पणाला लावला. काय माहिती आहे ह्या गाडीला फक्त अनुभवी माणूस भाऊ होता. कारण की गाडीच पाळणार आहे ती दोन्ही बैल पाळणार आहे ती. आणि महत्वाचं म्हणजे काय नानांनी अतिशय चांगलं ड्रायव्हिंग केलं. आणि परवा सुद्धा अरुण शेठ पाटील गोडचे मालक ते सुद्धा मनापासून आभार आहे. कारण की त्यांनी आम्हाला परवा आपला सर्जाने एक अड्डा मार खाल्ला त्याच्या पुढच्या अड्ड्यात एका शब्दावरती
सरजा घेऊन स्वतःचा सरजा मुंबईवरून मुंबईत घेऊन आले त्यांचं एक आपल्या म्हणजे 100% त्यांनी आपल्याला सहकार्य केले ते सुद्धा मनापासून आभार